आणि गुन्हे नियंत्रण ब्युरो, नॅशनल अँटी करप्शन अँड क्राईम ब्युरो. 1. कार्य आणि उद्दिष्टे. राष्ट्रीय भ्रष्टाचार आणि गुन्हे नियंत्रण ब्युरो खासगी क्षेत्र, निमशासकीय, राज्य सरकार, केंद्र सरकार आणि भ्रष्टाचाराशी संबंधित इतर संस्थांना भेटी देऊन तपास करेल. हे भ्रष्टाचाराबाबत संबंधित सरकारी संस्थांना अहवाल सादर करेल. संपूर्ण भारतात गुन्हेगारी आणि भ्रष्टाचारावर नियंत्रण मिळवण्यासाठी तपासाच्या क्षेत्रात कार्य करणे आणि त्याविरुद्ध कार्यक्रम आयोजित करणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. 2. मिशन. ब्युरोचे ध्येय भ्रष्टाचारमुक्त समाजाची निर्मिती करणे आहे, जे भ्रष्टाचार निर्मूलन कार्यक्रमांच्या माध्यमातून भारताच्या सामाजिक आर्थिक विकासासाठी सुशासन, गुड गव्हर्नन्स वाढवण्यास मदत करते. 3. परिचय आणि अधिकार. राष्ट्रीय भ्रष्टाचार आणि गुन्हे नियंत्रण ब्युरो NACCB ही भारतातील भ्रष्टाचाराविरुद्धच्या लढ्याचे नेतृत्व करण्याचा अधिकार असलेली एजन्सी आहे. याची स्थापना 2024 मध्ये भारतीय ट्रस्ट अधिनियम 1860 अंतर्गत करण्यात आली आहे. कार्यक्षेत्र. भ्रष्टाचार आणि गुन्हेगारी विरुद्ध कार्यक्रम आयोजित करणे. मानवी हक्क आणि माहिती अधिकार अधिनियम RTI 2005. शिक्षणाचा अधिकार अधिनियम RTE. सेवेचा अधिकार अधिनियम 2011. मुलांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम. राज्य माहिती आयोग नियमन 2007 आणि संपूर्ण भारतातील केंद्रीय राज्य माहिती आयोग नियम आणि भ्रष्टाचार विरोधी कायद्यांतर्गत गुन्हे आणि दंड. 4. भारतातील भ्रष्टाचाराविरुद्धच्या लढ्यातील अग्रगण्य संस्था म्हणून आयोग संशयित गुन्हेगारांचा तपास आणि खटल्यांच्या माध्यमातून आपले काम व्यावसायिकपणे पूर्ण करण्यास सज्ज आहे. भ्रष्टाचार प्रतिबंधक यंत्रणा स्थापित करणे, सामुदायिक शिक्षण कार्यक्रमांद्वारे पाठिंबा मिळवणे आणि भारताच्या नागरिकांना जागरूक करणे हे आमचे कार्य आहे. एका चांगल्या भारतासाठी भ्रष्टाचाराविरुद्धच्या लढ्यात सहभागी व्हा. भ्रष्टाचाराचा स्वीकार करू नका, विरोध करा आणि तक्रार नोंदवा. 5. भारतात शाश्वत विकासासाठी अखंडता, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढवण्यासाठी भ्रष्टाचाराला प्रभावीपणे रोखणे आणि त्याचा मुकाबला करणे. 6. राष्ट्रीय भ्रष्टाचार आणि गुन्हे नियंत्रण ब्युरो NACCB आपल्या समाजाला सुरक्षित करण्यासाठी सर्व प्रकारच्या भ्रष्टाचाराविरुद्ध काम करत आहे. आम्ही सर्व प्रकारच्या भ्रष्टाचार आणि गुन्ह्यांसाठी त्वरित पावले उचलतो आणि तपास करतो. गुन्हेगारी सिंडिकेट, रॅकेट, संघटित टोळ्या, तस्कर आणि सामान्यतः कायदा मोडणाऱ्या क्रियाकलापांवर अंकुश लावण्यासाठी आम्ही स्थानिक, राष्ट्रीय आणि अगदी आंतरराष्ट्रीय कायद्यांच्या चौकटीत काम करतो. अंमलबजावणी अधिकाऱ्यांना त्यांच्या प्रयत्नांत मदत करणे. आम्ही माननीय राष्ट्रपती, पंतप्रधान, गृहमंत्री, मुख्यमंत्री, मुख्य न्यायाधीश, लोकसभा अध्यक्ष, सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, आयकर विभाग, दक्षता विभाग, गुन्हे शाखा, CBI, रॉ, IB, CID, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, ज्येष्ठ पत्रकार, पोलीस प्रशासन इत्यादींना भ्रष्टाचाराची माहिती प्रदान करतो. 7. वैद्यकीय मदत देण्यासाठी रुग्णालये, चॅरिटेबल दवाखाने, फिरते दवाखाने आणि इतर तत्सम संस्था उघडणे, स्थापन करणे आणि चालवणे. 8. सरकारी किंवा बिगर सरकारी विभागांमध्ये सुरू असलेल्या अनियमितता आणि भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करणे. 9. गुन्हेगारी, भ्रष्टाचार आणि दहशतवाद संपवणे. 10. वाढत्या गुन्हेगारी, भ्रष्टाचार, दहशतवादावर अंकुश मिळवण्यासाठी जिल्हा, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर समित्या स्थापन करणे आणि पोलिसांना माहिती देऊन गुन्हेगारांचा शोध घेण्यास व अटक करण्यास मदत करणे. 11. ब्युरोला देशातील गुन्हेगारी, भ्रष्टाचार, दहशतवाद, अन्याय, अंमली पदार्थांची तस्करी, लाचखोरी यांसारख्या प्रकरणांची चौकशी करण्याचा आणि पुरावे गोळा करण्याचा अधिकार आहे. हे पुरावे पोलीस, सरकारी यंत्रणा आणि न्यायालयात सादर करून दोषींवर कारवाई करण्याची शिफारस करणे. 12. युद्ध, भूकंप, पूर आणि इतर नैसर्गिक आपत्ती किंवा आणीबाणीच्या परिस्थितीत सैन्य, पोलीस आणि प्रशासनाला आपल्या सदस्यांची आणि अधिकाऱ्यांची मोफत सेवा प्रदान करणे. 13. व्यसनाधीन तरुण पिढीसाठी जागोजागी व्यसनमुक्ती केंद्रे उघडणे. रक्तदान, कन्या भ्रूण हत्या, हुंडा प्रथा आणि वाहतूक नियमांबाबत जनजागृती मोहिमा राबवणे. 14. ब्युरो आपल्या कायदेशीर सल्लागार समितीमार्फत सदस्य, अधिकारी किंवा समाजातील गरजू व्यक्तींना मोफत कायदेशीर मदत पुरवते. 15. महिलांवरील अत्याचार रोखणे, कामगारांवरील अन्याय थांबवणे आणि मानवी हक्कांचे संरक्षण अधिनियम 1993 करणे. 16. समाजाला जुगार, सेक्स रॅकेटपासून वाचवणे आणि बेरोजगारी दूर करणे. 17. पर्यावरणाचे रक्षण करणे आणि प्रदूषणावर नियंत्रण मिळवणे. 18. आयकर चोरी आणि विक्रीकर चोरीवर नियंत्रण मिळवणे. 19. पर्यावरणाशी संबंधित समस्यांचे निराकरण करणे. 20. सरकारी किंवा खासगी विभागांमधील अनियमितता उघड करणे. 21. सायबर गुन्ह्यांच्या विरोधात जनजागृती मोहीम राबवणे. 22. सायबर गुन्ह्यांचे पुरावे गोळा करून संबंधित विभागाला मदत करणे. 23. वेठबिगारी, बालमजुरी,
बलात्कार आणि लैंगिक छळाविरुद्ध त्वरित पावले उचलणे. 24. मानवी तस्करी, बालमजुरी आणि संघटित गुन्हेगारी रोखण्यासाठी कायदे अंमलबजावणी संस्थांना मदत करणे. 25. तरुणांना अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत जागरूक करून देशाचे भविष्य सुरक्षित करणे. 26. दारू आणि हानिकारक औषधांची तस्करी रोखणे. 27. बनावट चलन, शस्त्र तस्करी आणि दहशतवादाशी संबंधित माहिती देऊन सरकारी विभागांना सहकार्य करणे. 28. समाजातील दुर्बल घटकांना मोफत शिक्षण, वैद्यकीय मदत आणि रोजगार उपलब्ध करून देणे. 29. सरकारी सामाजिक मोहिमांबाबत जनजागृती कार्यक्रम आयोजित करणे. 30. वस्ती विकास केंद्रे, अंगणवाडी, ग्रंथालय स्थापन करणे आणि गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी काम करणे. 31. SC, सेंट, BC, OBC, अल्पसंख्याक, महिला आणि वृद्धांसाठी संगणक शिक्षण आणि व्यावसायिक प्रशिक्षण चालवणे. 32. अभियांत्रिकी, डिप्लोमा, शिक्षक प्रशिक्षण आणि उच्च शिक्षणासाठी महाविद्यालय आणि संशोधन संस्था स्थापन करणे व चालवणे. 33. व्यावसायिक अभ्यासक्रम विकसित करणे आणि विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सुविधांची व्यवस्था करणे. 34. तांत्रिक, वैद्यकीय, कला आणि क्रीडा क्षेत्रातील उच्च शिक्षणासाठी हॉस्टेल आणि संस्था उघडणे जेणेकरून गरीब विद्यार्थी यशस्वी होऊ शकतील. 35. जनावरांच्या आजारांची माहिती देणे आणि त्यांच्या आरोग्यासाठी कायदेशीर जबाबदाऱ्या पार पाडणे. 36. गरीब विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षांचे कोचिंग सेंटर चालवणे. 37. वैद्यकीय संशोधनाला प्रोत्साहन देणे आणि शैक्षणिक संस्था चालवणे. 38. ग्रामीण आणि शहरी भागात महिला सक्षमीकरणासाठी स्वयंरोजगार केंद्रे स्थापन करणे. 39. कारागिरांना प्रशिक्षण, कच्चा माल आणि त्यांच्या उत्पादनांसाठी बाजारपेठ उपलब्ध करून देणे. 40 व 41. खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी स्पोर्ट्स अकॅडमी चालवणे आणि प्रतिभावान खेळाडूंना व्यासपीठ मिळवून देणे. 42. कुक्कुटपालन, शेळीपालन यांसारख्या व्यवसायांचे प्रशिक्षण देऊन बेरोजगारी दूर करणे. 43. ग्रामीण जनतेला कृषी, दुग्ध व्यवसाय आणि सूक्ष्म उद्योगांसाठी तज्ज्ञांचा सल्ला मिळवून देणे. 44. साक्षरता आणि सांस्कृतिक उपक्रमांना प्रोत्साहन देणे. 45. ऑडिओ व्हिडिओ माध्यमांतून स्वच्छता, कुटुंब नियोजन आणि स्वरोजगाराचा प्रसार करणे. 46. सरकारकडून सूचना आणि धोरणांची माहिती गोळा करणे. 47. समाज सदस्यांना आवश्यक वस्तू आणि सेवा पुरवणे. 48. तंत्रज्ञ आणि शास्त्रज्ञांच्या ज्ञानाचा समाजाला फायदा मिळवून देणे. 49. भारताची एकता आणि अखंडता वाढवण्यासाठी कला, संस्कृती आणि शिक्षणाचा प्रसार करणे. 50. नैसर्गिक संसाधनांचे व्यवस्थापन आणि ग्रामीण औद्योगिकीकरणाला प्रोत्साहन देणे. टिप: संस्थेचे सर्व उत्पन्न केवळ या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी वापरले जाईल. कोणत्याही सदस्याला वैयक्तिक लाभासाठी मालमत्तेचा किंवा नफ्याचा अधिकार नसेल.